चला म्हटलं जेवण करून घ्या ना. ओळख करून देतो मी तुम्हाला पहिले. ही माझी लहान बहीण आहे दुर्गा. दुर्गा या पाय या नवरदेवाची बहीण आहे या छाया. आणि आहे ना ग्रीन साडी घातलेली आहे हिरव्या कलरची. ते त्यांची जाऊ आहे लहानी. आणि बाजून उभी आहे की ती तिची आई आहे प्रियंकाची. आणि या छायाच्या सासूबाई आहेत. आणि या माझ्या बाई आहेत. अच्छा हो काय असं काय हो असं. हो नमस्कार सर्वांनी. मी नवरीची मावशी आहे बरं. अमरावतीला राहायचो ना. अमरावतीला तर आम्ही बी राहायचो. तुम्ही कोणी एरियात राहता अमरावतीला? राजापेठमध्ये राहतो आम्ही अमरावतीला. हो काय आम्ही राहत होतो ना. आता आम्ही पुण्याला आलो होते. माझ्या पोराला पुण्याला नोकरी लागली की नाही म्हणून पुण्याला आलो आम्ही. चला बाई मग करून घेऊ म्हटलं जेवण. नाही भुका लागल्या असणे आपल्या इरीले. हो जेवण करून घ्या आता भुका लागल्या असतील. मावशी पोरी कुठे आहेत तर? पोरी येतात जिजाजींसोबत. काय बाई गाणे म्हणून राहिल्या नुसतं विचारूच नको. नुसतं गाणेच म्हणून राहिल्या. म्हटलं काय गाणे म्हणता भटाळ्यासारखे. लोक बोर होतील ना गाणे ऐकू ऐकू तुमची. परत लोक म्हणतात आपल्याला की बोर करता त्याचा आवाज चांगला नाही. म्हटलं गाणे नाही का म्हणून. मग म्हणले फोटो काढतो. म्हटलं काय म्हटलं फोटो. नमस्कार सर्वांना. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. आणि तुम्हाला काय पाहायचं आहे ते कमेंट्समध्ये सांगा. मग तुम्ही अजून म्हणता की तुम्ही बोर करता. कारण की आम्हाला खूप मेहनत लागते बनवायला. हे काही सोपं नाही आहे. कार्टून व्हिडिओ बनवायला सोपं अजिबात नाही आहे. खूप आमचे तासन तास जातात त्यात बनवण्यात. म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ जर आम्ही बनवतो तर आमचे 2-3 तास जातात. आणि माइंड पण खूप म्हणजे लागते. खूपच डोकं दुखायला लागते हे बनवता. आणि जशी पाहिजे तशी अर्निंग पण याच्यामध्ये काही नाही आहे. पण तरी तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला सांगा नेमकं काय पाहायचं आहे तर. तुम्हाला एकच मुलगी आहे का ती मयुरी मग? हो मला एकच मुलगी आहे. हो का म्हणजे काय शिकत आहे का अजून आता ते काय जॉब करत आहे? शिक्षण झालं तिचं पूर्ण. आता म्हणजे पाहू आता कुठे जॉब वगैरे लागते का. गव्हर्नमेंटसाठी प्रयत्न सुरू आहेत तिचे. लागला तर चांगलंच आहे. नाहीतर मग आहेच आपलं प्रायव्हेट. म्हणजे लग्नाचा काही विचार नाही आहे नाही अजून. नाही ग आलं चांगलं स्थळ तर करू. आता कसं आता मुलीच नाही आहेत तर छान छान स्थळं मिळतातच मुलींना. चांगलं हाय स्टँडर्ड हायफाय आलं तर करून टाकेल मी. तसं तर मग खूप तिला मागण्या येऊन राहिले. मला माझी पोरगी पाहायला चांगली आहे, एज्युकेटेड आहे, सर्व काही आहे. फ्लॅटात म्हणजे तू अमरावतीला. मग काय तर तिची गाडी ठेवलेलं आहे मी. एक माझा आहे आणि माझ्या घरचे शिक्षक आहेत. तर त्यामुळे मग काही प्रॉब्लेमच नाही आहे ना. तिला स्थळ पण चांगले येऊन राहिले. पण आम्ही सध्या करून नाही राहिलो. अच्छा हो का. अच्छा चांगलं आहे ना मग. चला करून घेऊ जेवण. हो चला. चाल बाई झाला बापा कार्यक्रम. काय थकून गेला बापा जीव. जरा बसतो म्हटलं बाई. तिकडे समोरच्या घरात बसतं की नाही हल्ला त्या प्रियंकाच्या की बाई चखस राहतात ते माणसं. जवळ ही बाई येतात जवळ येतात, ही बाई येतात जवळ येतात. म्हटलं प्रियंकाच्या खोलीतच बसतो. कसे की जवळ बोलायला टाईम आहे घरी. मग चालली जाईन उठून बसतो जरा लेटतो. थकला बापा जीव. अरे देवा होत नाही बापा वया मला आता डोंगर दुखून राहिले. देवा बापा बल्ला उच्च आहे बाई हा पलंग. कसं काय झोपतात नाही याच्यावर. हे काय माय असं आळव टाकून ठेवलं म्हणतात माय बाई. एवढं तर झोपतात वाटते. तिकडे तर ती लय मोठा आहे ना लंबा आहे पलंग. एवढे थोडी काही लंबी आहे ती. एवढ्यात झोपत असते. याचं टाकून ठेवलं वाटतं. काय टाकून ठेवलं तर म्हणतात बापा काय टोंगळ्या दुखून राहिला बाई माया. अरे बापा रे. आई काय करून राहिली इकडे तिकडे घरभर शोधून राहिली. तू इकडे आहेस काय? मला वाटलं माडीवरच गेली काय. माडीवरही गेली होती मी. इकडे कोण बसली अशी एकट्यात. चालून तिकडे बसू. नाही हो मी काही येत नाही बरं. आता त्या हालात बसली होती मी. पण भल्ले बाई चक्रा मारून राहिले ते त्या घरचे पाहुणे ते सासरे. ते मला काही चांगलं नाही वाटत. अंगुनी टाकतायत मग घोडे ते आले की उठा अजून झोपा अजून उठा अजून. काय माय बाई सर म्हटलं इकडे येऊन बसतो. तसे पाहुणे दुकान करायला टाईम आहे ना अजून. मग पाहुणे आले की चालली जाईल म्हटलं तिकडे झोपेले. झोप नाही तरच काय एवढं नाही हो. साजरा लागते काय पोरीच्या खोलीत झोपणं. बाई टोंगाऱ्या दुखू राहिला व प्रियंका. इतका टोंगाऱ्या दुखून राहिला माहितलं काय सांगू. माहिती आहे का त्या मंगल कार्डात किती बिचारी ते वर जेवण होतं.
खाली कार्यक्रम होता. चढ उतार करू करू की नाही माया बाई टोंगळे दुखून राहिले खरं बाई. आता माया बरे टोंगळे दुखतात. माझ्यानं काम नाही होत काही प्रियंका. आता घरचीच तर काम माझ्यानं होत नाही. तर मनोज मला हातभार लावं लागते म्हणून, नाही तर माझ्यानं होतच नाही. टोंगळा दुखते का तुया? बरं हा बाई माझ्या सासूजवळ की नाही स्प्रे आहे टोंगळ्याले मारायचा. बामुई हा ॲडेक्सी आहे, मी आणतो. लावून देतो तुला. बरं तू काही कॉफी गिफी घेतं काय? कॉफी आणतो मग करून. बसू मग शांततेत दोघी मायले की बोलत. नाही कॉफी गिफी आणू नको. राहू दे. ती स्प्रे काही लावत नाही बाई मी. त्याची सवय काही चांगली नाही. ती एक वेळ लावली की काही बसत नाही काही नाही. फक्त तिचं बधीर होते, झोप लागते त्यानं. राहू दे मी लावत. ती बाम लाईन मग मी बाम आणून शिक. बाम मग मायाच खोलीत आहे. थांब देतो मग लावून तुले. होत नाही वाईट याच्यानं काम. आता सून घेऊन ये बरं तू पटकन. छायाताईची वहिनी पाहिली की मी मला हिरच सुटला. असं आपली वहिनी कधी येते. आई दाराचं लग्न करणं सांग बाई. आता नवायचं होतं इथं लग्न करणं. मग मी काय लग्न करत नाही का त्याचं? पाहिजे संबंध मग आपल्या गरीबाला कोण देते? घर नाही दार नाही, ते कंपनीत नोकरी. त्याला म्हटलं मी तर म्हणते कसं थांब ना म्हणते मी आताच तर लागलो. मग म्हणते मला लोन काढावं लागेल घर घ्यासाठी असं म्हणते. नाही तर मग घर घेतल्याशिवाय कसं काय लग्न करा? छायाच्या आईनं बाय घर बांधलं मग लग्न झालं की नाही. आता पहिलेच तर बरी नखरे करतात. आता आपल्या हरे गरीबाला देते का बाई कोणी? आई ते छायाताईच्या वहिनीची मावस बहीण मस्त होती की ते मयुरी. हा दादासाठी आपल्या मावशीला विचारपूसही केली मी तिच्या. नाही बाई एवढे पैशावाल्याची पोरगी आपल्याला भेटते काय प्रियंका? काय बोलतो? मायाची फरमाईश पाहिली नाही का किती श्रीमंत आहेत ते. नसंच पाहिजे तसंच पाहिजे. आपल्या घरी पाणी नाही घेणार बिचारची पोरगी. काही बोलतो मीरा. त्याचे सोड स्वप्न पहा आपण. आपल्याला एखादी गरीबाची पाहिजे बाई व नांदली पाहिजे आपल्या घरी अशी. ते कुठे माया पैशावाल्याची पोरगी आपल्या घरी राहते काय? ते काय जेव्हा आपल्या घरी काही आपलं स्वप्न नाही पाहू अशी. जाऊ दे भेटीनच. अरे माया पोराला भेटीनच. माया मन सांगते की माया पोराला पोरगी भेटीनच पाहिजे तू. कारण की मी काही कोणाचं वाईट नाही करेल. चांगलंच करायला झालं माझ्या 2 हातानं तर मी चांगलंच केलं बरं बाई. कोणाचं पण वाईट नाही केलं. मग मग पोराला भेटेल नाही काय? आता चांगलं करायला टाईम लागू राहिला. आपण तर गरीबच हाव. जाऊ दे भेटेनच. बस ना बस. दे मला उलचिक बाम दे. असं थोडी आहे आई. नशिबात असलं तर सगळंच काही भेटते. असा विचार कायले करतं? देवाने त्यांचा जोडा लिहिला अशीन तर मामानं तसं चिवून राहिलं रव काय माहीत बाई. आता जोडा त्याच्या हाती आहे ना. चांगलाच विचार करावा आपण नाही. बस ये. हो मग काय तर थांब देतो बाम लावून मी तुले. साजरा झाला नाही कार्यक्रम. सगळे पाहुणे रावणे सगळे जण आले. मला तर अपेक्षाच नव्हती गड्या साधना सती शेती म्हणून. पण ती आली. वहिनीला घातला शेवटी घोर. वहिनी नाही आल्या कार्यक्रमाला. पण ही दोघं जण आले ना. मला चांगलं वाटलं तेवढ्यांना. सांगा असं वाटलं होतं काय छायाची आई की आपला कार्यक्रम एवढा चांगला होईन आपल्या पोराच्या कुंकाचा? तुम्ही तर नेहमी म्हणत जाय की कसं होईन आपल्या पोराचं, पोरगी भेटते की नाही. सगळी काळजी देवालीच असते की नाही. पाय बरं किती चांगला कार्यक्रम झाला. आपल्या परिस्थितीच्या मनानं कार्यक्रम लय चांगला झाला. मोठ्या लोकांना सारखा कार्यक्रम झाला. बोरीवाली पार्टी ढन आहे म्हणा. आपण गरीब आहोत पण तरी बी त्यानं चांगला कार्यक्रम केला. चांगलं भेटलं आपल्या पोरीले. आपल्या पोरीला चांगलंच भेटलं घर. आपल्या पोरालाही चांगलं भेटलं. आपण काहीतरी कुठेतरी पुण्यच केलं असेल छायाची आई. मग आपल्या लेकराला चांगलं भेटलं. दोन्ही लेकराला चांगलं झालं. आपल्या दोघांनाच थोडं चांगलं भेटले. चांगलं झालं. आता लग्न पटकन काढून टाकू. हो काढू ना. आई वडिलाचे कर्म लेकराच्या कामात असतात. आई वडिलांचं पाप केलं ते लेकराला भोगा लागते. पुण्य केलं लेकराच्या कामा येते. आणि आपल्या दोघं कसं आहे आपण घरीच वाईट नाही केलं कोणाचं. आपण केलं तर चांगलंच केलं. मग आपल्या लेकराला चांगलं होणार नाही तर काय? सुनबाई चांगली आहे आपली. ती आई चांगली आहे. सगळं चांगलं आहे. ते तर झालंच म्हणा. ये बाई छाया आरू कुठं आहे? आरू तुझ्या मामाजवळ. तिच्या मामीचा फोन आला ना. व्हिडिओ कॉल आहे वहिनीचा. आरुशी बोलून राहिला वहिनी. मी बोलली आतापर्यंत. तेही बोलून राहिले. आता नाही आलाय का लगे व्हिडिओ कॉल? सांगू मग आताच आलो आपण घरी. अरे मग आला तर काय झालं? आता फोन करून नसते. हे पाय छाया तू आईले सांगून दे. तू काय पागल गिगल झाली का काय? आता आजकाल फोन करतच असतात. पद्धतच आहे ते फोन करायची. तो का आपला काढ आहे काय की लग्न झाल्यावरही किती किती दिवसांना नवरी एकमेकाला पाहत नाही बोलत नव्हते. आपल्या काळात नव्हतं बोलत आपण एकमेकास सांगू. लग्न झाल्यावरही आपल्याला महिना लागी एकमेकास सांगू बोलेली.
आता थोडी काळ आहे काही तसा राहिला. मग फालतू जुन्या काळात जाऊ नको बरं तू, आणि काही बोलू नको मदत. मी घरी म्हटलं आई संग बोलायचं तर बोलत जाय. काय हो छाया बाबा, अजून सुनाले सुनीकडून कशी बोलतात काय? आता मी काही एवढी बेवकूफ आहो काय तुला काही बोली म्हणून? तुला म्हटलं ना तसं, तिला काय नाही म्हणून मी काही बी आपलं मला माहित नाही का? आता येतच असते फोन. आता छायाला नाही आहे का जवळ पोहायचा? मग मला माहित आहे छायाला मला 10 वर्ष झाली, नाही तर आता अजूनही दुनिया बदलली. मग काय तर बदलत राहते दुनिया, त्यांना स्टँडर होत राहते. मला काय एवढं समजत नाही काही आहे बे येतो. आता सुनीन राहिली आई तुले, आता जरा जपून राहायचंय. हा आहे की नाही बाबा? आता आजकालच्या सुनाईले नाही ससाली ट्रेनिंग घ्यायला लागत असते. हो ये बरोबर बोलली बाई तू. मी काय रे घेऊ ट्रेनिंग? मला नाही घ्यायला लागत ट्रेनिंग घेणे, माया बरोबर आहे. बस ना बस. हो बसतो ना. बरं म्हटलं लग्न लवकरच काढून घ्या आता. आता काही लांबू नका जास्तीचं, अजून कोणी काही घुसपट करीन. मला तर मोठ्यावर डवटीत राहते, मोठे ना घुसपट घालून दे. मोठ्याचं भलं जीवार येईल. तुमचं घरही झालं ना लगे, दादाचं लग्नही ठरलं आणि चांगलं भेटलं त्याला. तर राहिलं नाही का त्याची थोडे धंदे करून राहिली. तर सदना वहिनीला साठी दादा आला होता, मोठी आलीच नाही, गोर घाली दिने तो एक घुसपट घालून. तसं पोरीवाले ऐकत नाहीत म्हणा, माझ्या सासऱ्याच्या ओळखीचे आहेत ते. आणि तरी बी काय सांगता येते, लवकरच लग्न काढून घ्या. माझ्या मनातलं बोलली बाई छाया तू. काढू सासऱ्याला फोन करतो, ती आहे ना पाहतो लवकरच काढतो. दुर्गा कसं झाला का कार्यक्रम? चांगला झाला? कार्यक्रम चांगलाच होणार आहे, एवढा पैसा लावला ते येतो. ते एवढं काय कमी आहे पैशाची? कार्यक्रम तू केला ना, चांगला झाला. काय हो आता नाही केला म्हणजे आपल्याच करावं लागते की आपण पोरीवारी आहोत. मग कशी गोष्ट करून राहिली दुर्गा? जाऊ बा कशी आहे दिशारी? चांगली आहेत की नाही? सासूही चांगली आहेत की स्वभावाची, नवरदेवाची बहिणी मस्त आहे स्वभावानं. सगळे लोक चांगले आहेत ते, म्हणजे असे ओळखीचेच आहेत ना ते. दिशाले चांगला आहे पोरग. आपली पोरगी काय कमी आहे का? मग जवळाले जवळ आहे. पण मला नाही आवडली काही परिस्थिती. त्या काही एवढं काही पाहिलं नाही बिचारे. याच्याहून चांगलं भेटलं असतं ते तिले. एवढी चांगली पोरगी दिशाले, दोन्हीच बहिणी, प्रॉपर्टी मागो. परिस्थिती कोण एवढा गरीब गेली होती? चांगले पैशावाली कोण नाही पाहिली पार्टी? मला परिस्थिती नाही आवडली पोराची. आजकाल पोरडे चांगला हायफाय भेटते ताई. हे काय पाहिलं त्या परिस्थिती काय व उंचावलीसारखी असते, आज कशी ना उद्या कशी. आपल्या घरी आहे ना, मग काय पोरगा चांगला आहे, निर्व्यसनी आहे म्हणून. जास्त उच्चपटीतलं पाहिजे नाही, मग व्यसन असलं पोराला तर काय करशील? म्हणून म्हटलं देऊन द्या, जाऊ दे. पण जसं बरं पाहा लागत होतं वगैरे. गरीब आहेत ती, गरीबाच्या पोटात पाय असतात पाहिजे. म्हणजे कसं मी हलकट नाही पाहत गरीबाली, पण गरीब लोकांच्या पण दया करायची ते आपल्याला शेअर बनतात बरं. नाही बा एवढे थोडी गरीब आहेत काही. त्याच्या खुरी आहे कामापुरतं, कमावतात आणि खातात. सगळं सारखं थोडी असतात काही. सासू तर लय गरीब आहे बाई तिची. तशाच गरीब वाटतात पहिले ते. लग्न झाल्यावर दिली सासू पण त्यावर त्याच्या मनात. मग माझी सासू नाही काय, माझी सासू तर पैशावाली होती ना, तरी बी अज्जात होती, स्वभाव गरीब होती. पण नंतर मग किती त्रास दिला होता मला तिनं. मग नाही तर काय. म्हणून म्हटलं काही वरचा करायला लागत नाही कोणाला वाडवडे बंद करून की हा गरीब आहे बाई तो गरीब आहे बाई. सगळे काही गरीब नसतात काही. म्हणजे पोटातले गुण कोण पाहिली. जाऊ दे आता, झालं गेलं पार पडलं. बाकी चांगला आहे ना. पोरले पोरगा आवडला, पोराले पोरगी आवडली, बाकी द्यायचं काय? जाऊ दे. जाय कॉफी आण बरं करून. रात्री कॉफी घेत असतो मी. जाय कॉफी आण करून, मस्त दोघी बहिणी कॉफी पिऊ आपण. मस्त थंडगार वातावरण आहे, माळीवर मस्त करमून राहिलं. बरं मग आणतो. माझी बहिणी भरली साधी आहे, तीन दिली गरीबाली पोरगी. आता मला विचारते, पहिले नाही विचारलं मला करायच्या पहिले कसं आहे काय. आता काय विचारतं मला, आता काय सांगू मी तुला? एवढं महाग फेशियल केलं होतं पार्लरमध्ये. 2000 फेशियल केलं मी, 2,500 म्हटलं वॅक्स केलं, फेशियल केलं. म्हटलं आपल्या बहिणीच्या पोरीचं कुंकू आहे, आपण चांगलं दिसलं पाहिजे. मला माझी एवढी गरीब पार्टी आहे इकडे, असं वाटलं फालतू केलं. त्याच्यावर तशी सुंदरच होती बिचारी.